पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। 8 ऑगस्ट पर्यंत गणना अर्ज भरून BLOकडे जमा करण्याचे आवाहन। विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार। अंतिम यादी 19 ऑक्टोबर रोजी। महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून सध्याच्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी 8 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून गृहभेटीस येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे। वेळेत गणना अर्ज भरून सादर करणाऱ्या मतदारांची नावे 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत। प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना तसेच नवमतदारांना 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत नमुना क्रमांक 6 आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रांसह भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अर्जाची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करतील। दावे व हरकतीच्या या कालावधीत मतदारांना नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6, नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना 8 भरता येणार आहे। तसेच संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरून हरकत नोंदवू शकतो। मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा अथवा खोटी माहिती दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 चे कलम 31 नुसार संबंधित व्यक्तीस 1 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे।